नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। अल निनोचे संकट टळले, यंदा सर्वत्र मुसळधार। विदर्भात अवकाळीचा अंदाज कायम, गारपिटीचा पिकांना फटका। मराठवाड्यात पाणी टंचाई गंभीर समस्या। गुलाबाच्या आवकेत वाढ, फुलांना मिळतोय चांगलाच दर। हरभऱ्याच्या किमतीत वाढ, पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। अल निनो प्रभावामुळे देशातील मान्सूनचे चक्र विस्कळीत होते, त्यामुळे त्याचा परिणाम थेट हवामानावर होतो। कुठे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते तर कुठे पूर परिस्थिती निर्माण होते। परंतु आता या वर्षी अल निनोचा प्रभाव हा जून पर्यंत संपणार आहे, त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे व गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असल्याचं आणि त्याचा वातावरणाचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याचमुळे विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आज दिनांक 12 रोजी देखील विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज हा कायम आहे। मागील 2 दिवसात विदर्भात गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसलाय। गेल्या वर्षी अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। विदर्भात जोरदार गारपिटीने हजेरी लावली आहे, त्यामुळे फळ पिकांचे आणि रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात आज नुकसान झाले। अमरावतीतील जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले। हरभरा, गहू, तूर, कांदा, संत्रा आणि भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडले। वातावरणात बदल झाल्यामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। 13 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। विदर्भातील सर्व जिल्ह्यात 12 फेब्रुवारीपर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे। त्यामुळे विदर्भातील शेतकरी आता चिंतेत आहेत। शेती अभ्यासक सोमनाथ घोळवे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे। त्यात मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत त्यांनी सांगितले। त्यात त्यांनी लिहिलंय की रखरखते ऊन आणि दुष्काळ परिस्थिती आणि जवळपास सर्वच विहिरी आटलेल्या पाहायला मिळत आहे, तर बोरवेल देखील आटू लागले आहेत। त्यामुळे किमान पिण्यासाठी तरी पाणी हवं म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडून बोरवेल घेणे चालू आहे। त्याचाच एक व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर देखील केलाय। अशीच रखरखत्या उन्हात एकुरका तालुका केज जिल्हा बीड येथील एका शेतकऱ्याने रात्री बोरवेल घेतली। बोरवेल घेताना असे पाणी वरती आले, अशी पोस्ट सोमनाथ घोळवे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टाकली आहे। सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, त्यामुळे बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। त्यातच गुलाबाची आवक देखील वाढली आणि गुलाबाच्या दरात 50% वाढ झाल्याचं पाहायला मिळते। त्याचा निश्चितच फायदा गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे। व्यापाऱ्यांनी गुलाबाची आवक वाढवली आहे। मागील काही दिवसांपासून गुलाबाचे भाव देखील वाढले आहेत। गुलाबाचे फूल प्रति डझन 15 ते 20 रुपयांनी महागले असून अजून दरात वाढ होऊ शकते असे देखील व्यापारी म्हणतात। त्यामुळे निश्चितच गुलाब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचे देखील पाहायला मिळते। देशात अनेक संकटांनी शेतकरी भरडला जातोय। अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे प्रचंड उत्पादन खर्च आणि दुसरीकडे उत्पादित शेतमालाला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, त्यातच आता हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे। सध्या हरभऱ्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचं पाहायला मिळते। सध्या हरभऱ्याचा स्पॉट अकोला किमती या सप्ताहात 4.9% वाढल्या असून 5,900 वर आले आहेत। हरभऱ्याचा हमीभाव सध्या 5,440 रुपये असा आहे। तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसेच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।